Hello everyone. In this lecture we are going to see syllabus of our second part, that is agriculture statistics, and first chapter of our first part, that is computer science. Let's begin. In agriculture statistics, first chapter is basic statistics. In this chapter we are going to see definition and meaning of statistics, important and scope of statistics, function of statistics, use of statistics in agriculture, what is data and what are the data types, and classification. नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण आपला जो काही सेकंड पार्ट आहे ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स त्याचं इंट्रोडक्शन घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपला जो काही फर्स्ट पार्टचा पहिला चॅप्टर आहे कम्प्युटर, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर, तो आपण आज स्टार्ट करणार आहोत. चला तर आधी आपण पार्ट सेकंडचा जो काही ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स आहे त्याचा पहिलं इंट्रोडक्शन घेऊयात. चॅप्टर नंबर फर्स्ट, बेसिक स्टॅटिस्टिक्स. या चॅप्टरमध्ये आपण स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन आणि मिनिंग पाहणार आहोत, म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा अर्थ काय ते पाहणार आहोत. स्टॅटिस्टिक्सचा यूज कशासाठी करतो आपण ते आपण इथे पाहणार आहोत. त्यानंतर स्कोप काय काय, स्टॅटिस्टिक्सचा स्कोप कुठे कुठे कुठल्या कुठल्या ब्रांचमध्ये आपण त्याला यूज करतो, फंक्शन काय आहेत स्टॅटिस्टिक्सचे, आणि त्यानंतर युजेस ऑफ स्टॅटिस्टिक्स इन ॲग्रिकल्चर. महत्त्वाचा पॉईंट आहे की आपल्या जो काही ॲग्रिकल्चर फील्ड आहे त्यामध्ये या स्टॅटिस्टिक्सचा यूज आपल्याला कुठे होतो. त्यानंतर डेटा म्हणजे काय आणि त्याचे टाईप कुठले कुठले आहेत आणि क्लासिफिकेशन कशा प्रकारे करतो आपण ते आपण या फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर नंबर सेकंड, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. This chapter contains properties of an ideal average, mathematical averages and averages of position. सेकंड नंबर चॅप्टर आहे आपला मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीज. सेंटर कशा प्रकारे मेजर करायचं आहे, त्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. या चॅप्टरचे जे काही घटक आहेत त्यात प्रॉपर्टीज ऑफ ॲन आयडियल ॲव्हरेज, आपण जे काही मॅथमॅटिकल ॲव्हरेज घेतो त्याच्या आयडियल ॲव्हरेजच्या प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. त्यानंतर मॅथमॅटिकल ॲव्हरेजेस, मॅथमॅटिक्समध्ये ॲव्हरेज घेण्याचे जे काही पद्धती आहेत त्या पद्धती, मीन, मोड, मीडियन वगैरे काय आहेत ते आपण या सेकंड चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आणि ॲव्हरेजेस ऑफ पोझिशन, पोझिशननुसार ॲव्हरेजेस कसे कॅल्क्युलेट करतो आपण ते पण आपण या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 3, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. In this chapter we are going to see what is dispersion. Dispersion means scattering or difference. Next point is what is range, what is mean deviation and what is standard deviation. What is variance and what is coefficient of variance, that is CV, and characteristics of CV, that is coefficient of variance. या 3 नंबरच्या चॅप्टरमध्ये आपण मेजर ऑफ डिस्पर्शन काय ते शिकणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे आपला की व्हॉट इज डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे काय, तर डिस्पर्शन म्हणजे पृथक्करण किंवा ज्याला आपण स्कॅटरिंग म्हणतो ते. जसं आपल्या प्रिझममधून आपण जेव्हा लाईट पास करतो तेव्हा वेगवेगळ्या कलरमध्ये ती सेपरेट होते, डिफरन्स तयार होतो त्याच्यात, तो काय ते आपण इथे पाहणार आहे. त्याच्यानंतर रेंज काय असते, मीन डेव्हिएशन म्हणजे काय, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय हे आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर व्हेरियन्स, 2 पॉईंटमध्ये व्हेरियन्स असतो तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याचा कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते पण आपल्याला इथे शिकायचं आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत या कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सच्या त्या आपण या मेजर ऑफ डिस्पर्शनमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 4, प्रोबॅबिलिटी and probability distribution. In this chapter we are going to see definition of probability, what is normal distribution and additive law of probability. या 4 नंबरच्या चॅप्टरमध्ये प्रोबॅबिलिटीला मराठीत संभाव्यता म्हणतात आणि या संभाव्यतेचं डिस्ट्रीब्यूशन कसं केलं जातं ते आपल्याला शिकायचं आहे. पहिलं आपण या संभाव्यतेची म्हणजे प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन पाहणार आहोत. त्यानंतर नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन, नॉर्मली
कसं डिस्ट्रीब्यूट करतो आपण आपला आलेला डेटा ते पाहायचं आपल्याला. आणि ॲडिटिव्ह लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी काय आहे, या संभाव्यतेचा ॲडिटिव्ह लॉ कशाला म्हणतात, ते पण आपण या चौथ्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 5, सॅम्पलिंग डिस्ट्रीब्यूशन. This chapter contain point, population and sample. In this point we are going to see definition of population, what are the criterias of population and sample. Next point, type of sampling. How we are going to collect our sample is called sampling, and the different types of sampling we are going to discuss in this 5th chapter. And also sampling distribution is the last point of this chapter. Chapter number 6, testing of hypothesis. This chapter contain definition of testing and hypothesis. Test statistics, testing hypothesis, types of error, what is f-test, pair t-test and chi-square टेस्ट. या 6 नंबरच्या चॅप्टरमध्ये आपण टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस काय असतं ते शिकणार आहोत. यामध्ये टेस्टचं स्टॅटिस्टिक्स काय आहे, टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस कशाला म्हणायचं आहे, त्यानंतर एररचे जे काही टाईप्स आहेत, डिफरंट टाईप्स आहेत, ते आपण इथे शिकणार आहोत. आणि त्यानंतर टेस्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या काही टेस्ट आहेत, एफ टेस्ट, पेअर टी टेस्ट आणि ची स्क्वेअर टेस्ट. या टेस्ट काय आहेत, यांचे फॉर्म्युले काय आहेत, हे आपल्याला या 6 नंबरच्या चॅप्टरमध्ये शिकायचे. चॅप्टर नंबर 7, correlation and regression. I think this was the last chapter of our second part, that is agricultural statistics. In this chapter we are going to see types of distribution, correlation and its type, correlation coefficient, then regression and coefficient of regression, properties of regression coefficient and use of regression. हा 7 नंबरचा चॅप्टर जो काय आहे आपल्या सेकंड पार्टचा, हा बहुतेक शेवटचा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये आपण टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्यूशन शिकणार आहोत. त्यानंतर कोरिलेशन म्हणजे काय, कोरिलेशन कोएफिशियंट काय असतो, तसंच रिग्रेशन म्हणजे काय आणि रिग्रेशनचा कोएफिशियंट काय असतो हे आपल्याला इथे पाहायचे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ रिग्रेशन पण आपण इथे पाहणार आहोत. आणि लास्टली या रिग्रेशनचा यूज आपण कुठे करतो ते आपण या 7 नंबरच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. Let's begin to our syllabus. Part 1st, Computer Science. Chapter number 1st, Introduction to Computer. First we are going to see definition of computer. A computer is electronic device that can perform activities that involves mathematical, logical and graphical manipulation. Let's understand definition. This definition contains mainly 2 parts. First is computer is electronic device. First we have to understand that computer is an electronic device. Second part, it perform activities. Computer are going to perform some activities which involve mathematical, logical and graphical manipulation. Computer perform following 3 operations in a sequence. First, it receives data and instruction, that is input from input devices. Second, process the data as per instruction. And third, provide the result, that is output, in a desired form. चला तर सिलेबसला सुरुवात करूयात. आपल्या फर्स्ट पार्टचा पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू कम्प्युटर. डेफिनेशन ऑफ कम्प्युटर. Computer is an electronic device that can perform activities that involve mathematical, logical and graphical manipulation. या डेफिनेशन मध्ये लक्ष देण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. फर्स्ट की जे काय आपलं कम्प्युटर आहे ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. इट इज अ इलेक्ट्रॉनिक
device like our mobile or our calculator. Second, कम्प्युटर काही ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करणारे, काही काम करणारे आणि त्या कामांमध्ये कशाचं इन्व्हॉल्वमेंट आहे, तर काही मॅथमॅटिकल गोष्टी आहेत, काही लॉजिकल गोष्टी आहेत आणि काही ग्राफिकल मॅनिप्युलेशन आहे. ही सगळे कामं जे डिव्हाइस करणारे ते डिव्हाइस म्हणजे आपलं कम्प्युटर आहे. आता हा कम्प्युटर काय करतो, तर 3 ऑपरेशन परफॉर्म करतो एका सिक्वेन्समध्ये, एकानंतर एक असे 3 ऑपरेशन हा कम्प्युटर जे काही डिव्हाइस आहे ते परफॉर्म करतं. त्यातली जी काही पहिली प्रोसेस आहे, पहिलं ऑपरेशन आहे ते काय, तर रिसिव्ज डेटा अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम इनपुट डिव्हाइस. जे काही आपले इनपुट डिव्हाइसेस आहेत, नेक्स्ट चॅप्टरमध्ये वगैरे आपण पाहणारच आहोत की इनपुट डिव्हाइसेस कुठले कुठले आहेत. इथे इमेजमध्ये पण तुम्हाला दिसत असेल की कीबोर्ड आणि माऊस जे त्यांना आपण काय म्हणलंय, इनपुट डिव्हाइसेस म्हणलंय. म्हणजे या इनपुट डिव्हाइसेसकडनं, कीबोर्ड आणि माऊसकडनं आपण काय करणार आहे, काही डेटा आणि इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला प्रोव्हाइड करणार आहे. सेकंड प्रोसेसमध्ये तो काय करतोय, आलेला जो काही डेटा आहे त्याला इन्स्ट्रक्शननुसार प्रोसेस करतोय. ज्या काही इन्स्ट्रक्शन आपण इनपुट डिव्हाइसने देणार आहे आणि जो काही डेटा पण आपण इनपुट डिव्हाइसने फीड करणार आहे त्याच्यावर तो काय करणार आहे, प्रोसेस करणार आहे, त्याच्यावर काम करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला तो काय करणार आहे, रिझल्ट म्हणजे आउटपुट एका डिझायर्ड फॉर्ममध्ये, म्हणजे आपल्याला जशा पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं तो प्रोव्हाइड करणार आहे. ॲडव्हांटेजेस ऑफ कम्प्युटर. First advantage is high speed. Computer have the ability to perform routine tasks at a greater speed than human beings. Second, accuracy. Computer are used to perform tasks in a way that ensure accuracy. Storage. Computer can store large amount of information and it can be retrieved with lightning speed. Fourth, automation. Computer can be instructed to perform complex tasks automatically. Fifth advantage is diligence. That is, computer can perform same task repeatedly and with same accuracy. Sixth advantage is versatility. Computers are flexible to perform simple as well as complex tasks. Seventh, cost effectiveness. Computer reduce the amount of paperwork and human effort. Then limitations of computer. Computer need clear and complete instruction to perform a task accurately. Computer cannot think. Third, computer cannot learn by experience. And last disadvantage, that is limitation, is computer has no brain of its own. कम्प्युटरचे ॲडव्हांटेजेस काय काय आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. फर्स्ट, हाय स्पीड. अतिशय वेगाने कम्प्युटर जे काही त्याला दिलेलं काम आहे तो परफॉर्म करतो. आपण जेवढ्या पटकन कॅल्क्युलेशन आपल्याला करता येत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीनं कम्प्युटर त्याचे जे काही काम असतात, कॅल्क्युलेशन असतात ते परफॉर्म करतो. कम्प्युटरची जी काही स्पीड असते ती फ्लॉपमध्ये मोजतात, पेटाफ्लॉप वगैरे याच्यात मोजतात. आणि थाउजंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन, हजारोनी इन्स्ट्रक्शन एका सेकंदामध्ये परफॉर्म करण्याचं काम कम्प्युटर करू शकतो. सेकंड ॲडव्हांटेज इज ॲक्युरेसी. कम्प्युटर जे काही दिलेलं काम आहे ते अगदी ॲक्युरेट करतो. जर आपण त्याला इन्फॉर्मेशन, जे काही त्याला डेटा पाहिजे काम करण्यासाठी, तो डेटा आणि इन्स्ट्रक्शन व्यवस्थित दिल्या तर विथ 100% ॲक्युरेसीने तो काय करतो, काम करतो. सेकंड, स्टोरेज. स्टोरेज म्हणजे साठवणे. काय साठवायचं, तर आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती साठवायची आहे. तर कम्प्युटर खूप मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा त्या इन्फॉर्मेशनची आपल्याला गरज असेल तेव्हा लाईटच्या वेगाने, म्हणजे अतिशय वेगाने, विथ इन अ सेकंड आपल्याला ती इन्फॉर्मेशन परत प्रोव्हाइड पण करू शकतो. फोर्थ ॲडव्हांटेज इज ऑटोमेशन.
कम्प्युटरला आपण अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की जर काही कॉम्प्लेक्स टास्क असतील, अवघड कामे असतील, तर तो ऑटोमॅटिकली काय करू शकतो, तो परफॉर्म करू शकतो. फिफ्थ ॲडव्हान्टेज आहे त्याचा डिलिजन्स. कम्प्युटर जे काय दिलेलं काम आहे ते रिपीटेडली म्हणजे परत परत आणि सारख्याच ॲक्युरेसीनी परफॉर्म करतो. जसं आपल्याला जर सांगितलं की कच्चा पापड पक्का पापड, पटकन पटकन म्हणा, तर आपण काही वेळानंतर गुंततो. तसं कम्प्युटरचं नाही आहे. कम्प्युटर रिपीटेडली परत परत पुन्हा पुन्हा ते काम पण सेम ॲक्युरेसीने परफॉर्म करू शकतो. देन सिक्स्थ, व्हर्सॅलिटी. व्हर्सॅलिटी म्हणजे फ्लेक्झिबलनेस असतो. कम्प्युटर अवघड पण कामं करतो, तसंच सोपे पण कामं कम्प्युटर करू शकतो. कम्प्युटर आर फ्लेक्झिबल टू परफॉर्म सिम्पल ॲज वेल ॲज कॉम्प्लेक्स टास्क. कॉस्ट इफेक्टिव्हनेस म्हणजे पैशाच्या बाबतीत कम्प्युटर काय करतो, तुमचं जे काही पेपर वर्क आहे, आपल्या पेपरसाठी वगैरे लागणारा खर्च आहे तो कमी करतो. तसंच माणसाचे जे काही कष्ट असतात, ह्युमन एफर्ट्स, त्यांची पण तो बचत करतो. त्याच्यानंतर लिमिटेशन्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरच्या काही लिमिटेशन्स आहेत. तर लिमिटेशन कुठल्या कुठल्या आहेत तो आपण. फर्स्ट, कम्प्युटर नीड क्लिअर अँड कम्प्लीट इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म अ टास्क ॲक्युरेटली. जर एखादं काम करायचं असेल तर कम्प्युटरला दिले जाणारी इन्फॉर्मेशन, दिला जाणारा जो काही डेटा आहे तो डेटा आणि त्याला प्रोसेस करण्यासाठी ज्या ज्या काही इन्स्ट्रक्शन असतात त्या अगदी क्लिअर पाहिजे असतात आणि कंप्लीट पाहिजे असतात. जर आपण अर्धवट इन्स्ट्रक्शन दिल्या तर तो आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट देणार नाही. किंवा जर चुकीचा डेटा दिला आपण त्याला टास्क परफॉर्म करण्यासाठी, तर त्याचं उत्तर बरोबर असणार नाही, आपल्या दृष्टीनं बरोबर असणार नाही. सेकंड, कम्प्युटर कॅन नॉट थिंक. कम्प्युटर विचार करू शकत नाही, हे त्याचं एक लिमिटेशन आहे. त्याच्यानंतर तिसरं लिमिटेशन आहे, कम्प्युटर कॅन नॉट लर्न बाय एक्सपिरियन्स. अनुभवातून कम्प्युटर काही शिकत नाही. म्हणजे आपण एखादी गोष्ट जशी अनुभवातून शिकतो, कुठं ठेस लागली की पाय उचलून टाकतो, तसं कम्प्युटरचं नाही आहे. त्याला जर जोपर्यंत आपण इन्स्ट्रक्शन वगैरे देत नाही तोपर्यंत तो काम करत नाही. आणि फोर्थ, कम्प्युटर हॅज नो ब्रेन ऑफ इट्स ओन. कम्प्युटरला स्वतःचा मेंदू नाही, आपल्या इन्स्ट्रक्शनशिवाय तो काम करणार नाही. हे सगळे कम्प्युटरचे लिमिटेशन्स आहेत. लास्ट टॉपिक ऑफ अवर फर्स्ट चॅप्टर is history of computer. As we all know, computer is discovered by Charles Babbage. The computer as we know it today had its beginning with the 19th century. English mathematical professor named Charles Babbage designed an analytical engine, and it was the basic framework of the computer of today are based on. Nowadays, computer has 5 generations. Let's say we are now in 5 or 6 generation. First generation, the period of first generation is from 1946 to 1959. And in first generation, vacuum tubes are used. Second generation, the period of second generation is from 1959 to 1965, and in this generation transistors are used. Third generation, the period of third generation is from 1965 to 1971, and integrated circuit, that is IC, are used in third generation. Fourth generation is based on very large scale integration, that is VLSI microprocessor based, and it started at 1971 and ended in 1980. Nowadays there is fifth generation which is based on ultra large scale integration, that is ULSI microprocessor based.